जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास पहिला. वाल्मिक स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषीन माझी पुण्यश्लोक. जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. जय जय रघुवीर समर्थ. 16व्या दशकाची सुरुवातच आहे आणि दशकाचं नाव आहे तत्वान्वयाचा. बोलले जी काय अत्यंत महत्त्वाची तत्वे आहेत त्यांचा अन्वय आपल्या आयुष्यामध्ये घडून आला पाहिजे. बोलले त्यांचा संदर्भ घेऊन बोलले त्या सगळ्या तत्वांच्याच भूमिकेत आपण उभे राहिलो पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे. म्हणून या सगळ्या शृंखलेमध्ये सगळे सूर्य, पृथ्वी, आप, उपासना, आत्माराम जी काय सगळी तत्वे मनुष्याच्या सगळ्या जीवनामध्ये कार्यरत आहेत. एक परमात्मा आणि त्याच्यानंतर कोण आहे तर ही सगळी तत्वे आहेत. या परमात्म्याच्या नंतर एक मुख्य ईश्वराच्या नंतर बोलले आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान कोणाचं असेल तर ह्या सगळ्या तत्वांचं आहे. आणि ही तत्वे म्हणजे नुसती तत्वे नाही तर बोलले एक या सगळ्यांचा एक मोठा आधार आमच्या सगळ्या आयुष्याला आहे. आता तो एक प्रत्यक्ष आधार तर आहेच, पण समर्थ काय म्हणाले बाबा रे की अप्रत्यक्षरित्या बोलले ह्या सगळ्यांच्या भूमिकेपासून आपणाला काय शिकायचं आहे ते वर्णन आता आपण या ठिकाणी करू. आणि ज्या योगे हे सगळं वर्णन आपण जर आत्मसात केलं किंवा जर लक्षात घेतलं तर बोलले आपल्या आयुष्याचं एक निश्चित कल्याण आपल्या हातून होणार आहे. आपल्या आयुष्याच्या ज्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटत असतात किंवा छोट्या मोठ्या गोष्टी फार मोठ्या किंवा फार संकट आपणाला वाटत असतं, बोलले ही सगळी तत्वे जर अभ्यासली ना तर हे सगळ्या गोष्टी आपोआप सगळ्या निघून जातील. एक शुद्ध ब्रह्मस्वरूप आपल्या आतमध्ये विलसत राहील अशी समर्थांची भूमिका आहे. आणि म्हणूनच या सगळ्या शृंखलेमधील पहिला समास समर्थांनी वाल्मिक स्तवनाच्या रूपानं सगळं या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून समास पहिला दिला वाल्मिक स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषीन माझी पुण्यश्लोक. जयाचेनी हा त्रिलोक्य पावन झाला. बोलले धन्य धन्य तो वाल्मिक. कोणता वाल्मिक की जो वाल्मिक बोलले ज्यानं हा त्रिलोक्य पावन केला, जो ऋषीन माझी पुण्यश्लोक, ऋषींमध्ये सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त करून ठेवलं. अर्थातच वाल्मिक ऋषींबद्दल समर्थ या ठिकाणी आपणाला सांगत आहे. वाल्मिक ऋषी कुठले बोलले जे पूर्वाश्रमीचे एक दरोडेखोर होते, एक लुटमार करणारे होते, एक कितीतरी सगळ्या जीवांच्या हत्या त्याने सगळ्या करून आणलेल्या होत्या. रस्त्यानं येणाऱ्या सगळ्या वाटसरूंना अडवायचं, त्यांच्याकडून धनद्रव्य सगळं घेऊन घ्यायचं, त्यांना जीवे ठार मारायचं आणि ते सगळं घेऊन आपल्या घरी आपल्या बायका पोरांना सगळं घेऊन जायचं. हा त्याचा ठरलेला सगळा नित्यक्रम होता. बघा हे वाल्मिक ऋषी प्रतिकात्मक आहे. किंवा जो लुटमार करणारा वाल्ह्याकोळी ज्याला संबोधायचे तो देखील प्रतिकात्मक आहे. बोलले तो वाल्ह्याकोळी नसून आम्हीच आहोत. आम्ही कसे आहोत आता आम्हीसुद्धा काय करतो मायेसाठी. आता माया एका हिशेबानं किंवा एका वेळी किंवा एका संदर्भासाठी म्हणून फक्त आपण जर लक्षात घेतलं तर बायका मुलं म्हणजे कोणाचे प्रतीक आहे. आता ते प्रत्यक्षातले बायका मुलं वेगळे, पण या ठिकाणी या सगळ्या कथेच्या संदर्भानं ते प्रतीक कोणाचं आहे, मायेचं प्रतीक आहे. मुलं म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या विषयांचं प्रतीक आहे. माणसानं काय केलं बोलले या सगळ्या मन मायेसाठी. आता या इंद्रियांचा हे विषय कुठे आहेत, इंद्रियांच्या पाशी आहेत. आणि इंद्रियांचा स्वामी कोण आहे, मन आहे. म्हणून समर्थ एक या सगळ्यांना एकत्रितरित्या मन हा शब्द वापरतात.
मन मायेसाठी मनुष्यानं काय केलं, स्वधर्म विसरला. बोलले त्याने स्वहित तो विसरलेला आहे. बघा, एक फार सुंदर बोध समर्थ या ठिकाणी आपणाला देत आहेत की बाबा रे, हे सगळं लुटमाऱ्या चोऱ्या चपाट्या करून काय केलं तर मन मायेचं सुख, मन मायेला सुख दिलं, मन मायेचे पोट भरले. म्हणजे हे म्हणजे असं झालं, आपण काम करायचं आणि आपला पगार दुसऱ्याला देऊन टाकायचा. अप्रत्यक्षरित्या समजा आपण खूप मोठं भलं मोठं कर्ज काढून ठेवलं. एकीकडे माणूस नोकरी करतो आणि ते जे कर्जाचे हप्ते तो भरतो, तर त्याचं व्याज ते भरमसाठ होत असतं. जर अवाढव्य कर्ज, इकडून कर्ज तिकडून कर्ज, असं 2, 4, 5 ठिकाणाहून कर्ज घेतलं आणि आपल्या सगळ्या आवकचा विचार न करता हे सगळ्या जर गोष्टी घडून आल्या तर काय होतं, आपलं जेवढे कमावतो तेवढंच सगळं निघून जातं. जेमतेम खर्च भागतो की नाही भागतो, ते सगळं निघून जातं. आणखीन मग पुन्हा कर्ज बघावं लागतं, काहीतरी मोठी अडचण आली. हे सुरूच असतं, दुष्टचक्र सुरू असतं. आणि ह्या कर्जाच्या सगळ्या फेऱ्यात मग मनुष्य काय करतो, स्वतःसाठी काम करत नाही तर दुसऱ्यासाठी, त्या कर्ज फेडण्यासाठी किंवा त्या बँकांसाठी म्हणून काम करतो. म्हणजे तो नोकरीला कोणाच्या आहे तर बँकांच्या नोकरीला आहे. तसंच आहे. बोलले एवढं सगळं करायचं, आटापिटा करायचा, हाल अपेष्टा लबाड्या करायच्या आणि काय करायचं, ते कोणाला द्यायचं, ते मन मायेच्या सगळ्या सुखासाठी द्यायचं. आता मन माया म्हणजे आपण आहोत का? नाही. मन माया तेवढ्यापुरतं सगळं घेते, स्वीकारते आणि आपल्याला तेवढ्यापुरती शाबासकी देते. क्षणिक हा सगळा खेळ आहे. क्षणिक आपणाला सुखाचा आभास होत असतो आणि त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे त्याच्यानंतर मग प्रचंड रिग्रेट, अनंतकालासाठी सगळी पश्चात्तापाची भूमिका आपणाकडे कायम होऊन जाते. बोलले आपण कमाई करायची, आपण पगार मिळवायचा आणि बँकेत भरायचा, व्याजा सगळं त्या सावकारांना देऊन टाकायचा. आपल्याकडे काय उरणार आहे? आणि ही अशीच अवस्था, म्हणजे पुण्यसंचय आपला सगळं ते असाच घेत राहणार. आणखीन थोडंसं काही मोठा एखादा पूर्वीचा हे सगळं प्रारब्ध जर आणखी समोर आलं तर मग आपल्याजवळ कसलाच पुण्यसाठा नसल्यामुळे आपण आणखी पुन्हा एकदा सगळं ते भोगावं लागणार. आणखी अशा पद्धतीनं हे पाप पुण्याच्या या सगळ्या दुष्टचक्रामध्ये सगळं आपण अडकून जात असतो. एक फरक हा सगळा लक्षात घेतला पाहिजे. कोणासाठी? बोलले ह्या मन मायेसाठी की आपल्यासाठी? एकच प्रश्न विचारायचा, आपल्यासाठी, आपल्या स्वतःच्या सुखासाठी. आता हा आपल्या सगळ्या संसाराचा विषय नाही, हा त्या विषय इंद्रियांचा मायेचा सगळा विषय आहे. आणि त्यामुळेच मनुष्य सगळं विषयांच्या व्यसनांच्या सगळ्या आहारी जात असतो. संसार कुटुंबासाठी तर कामधंदा करावाच लागेल, तो विषय नाही. हा विषय बोलले अद्वैत अर्थ आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत की बाबा रे, झालं ते पुरे झालं, आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. या सगळ्या मन मायेसाठी सगळं चुकीच्या गोष्टी आपण करत आलो आणि सगळं इंटरेस्ट आपण त्यांना देत आलो आणि आपण काम आपल्याला करावं लागतं आहे. भोग, प्रारब्ध भोग आपल्याला भोगावे लागणार आहे. म्हणून आता इथून पुढे अशा मनमायेसाठी काम करणं आपण बंद केलं पाहिजे. आणि मला एक स्वरूपासाठी, स्वसाक्षात्कारासाठी, स्वहितासाठी आपण काम करण्याचा यत्न केला पाहिजे. त्यासाठी काय आहे? त्यासाठी बोलले एक शांत 2 मिनटं डोळे जरी मिटले ना तरी त्या सुखाची अनुभूती, तरी तो छोटासा एक मिनी आत्मसाक्षात्कार आपणाला होत असतो. तरी आपला सगळा ताणतणाव क्षणात सगळा हलका त्या ठिकाणी होत असतो. म्हणून
जावे प्रभूसी, जावे सद्गुरूसी शरण. म्हणून आता ही सगळी लुटमाऱ्या चोऱ्या करण्याची भूमिका आता बंद झाली पाहिजे, ही समर्थांची अपेक्षा आहे. स्वसुखासाठी, स्व आनंदासाठी, आत्मसुखासाठी, आत्मकल्याणासाठी काहीही लागत नाही. काही चोऱ्या लुटमाऱ्या करण्याची गरज नाही. एक प्रामाणिकपणा आपल्याला अंगीकारावा लागेल. बोले एक अंतःकरण शुद्ध असलं, अंतःकरण निर्मळ असलं की सारं काही आपणाला प्राप्त होत असतं. काही इकडून तिकडून सुख हे असं ओरबाडून भेटत नसतं. उलट ते ओरबाडण्यामुळे काहीतरी अपराध घडत असतो आणि बोलले त्याचं भोग पुढे भोगावे लागत असतात. म्हणून जैशी स्थिती आहे ॲज इट इज सगळं असू द्यावं. काही तिकडे त्या बोलले फार त्याला विरोध पण करू नये विषयांना, फार त्यांचं असं लांगुल चालन पण करू नये. त्यांना नुसतं असं भ्रमात ठेवायचं, हो 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 तुमचाच आहे, तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच आहे, करतो आहे, राहतो आहे, वागतो आहे, देणार आहे, येणार आहे, भेटणार आहे. सगळ्या गोष्टी अशा ॲज इट इज ठेवायच्या. पण आतून त्यांना भुलवायचं आणि आतून लक्ष मात्र आपलं एक स्वकल्याणावर, स्वहितावर, स्वचिंतनावर लागून राहिलं पाहिजे. म्हणून आता ह्या बाहेरच्या सगळ्या विषयांच्या, इंद्रियांच्या, मनाच्या, अहंकाराच्या, लोभाच्या सगळ्या चोऱ्या लुटमाऱ्या सगळ्या थांबल्या पाहिजे. आणि मी देवाचा आणि देव माझा, सगळं चित्त उपासनेमध्ये, सगळं चित्त हरिभजनामध्ये, सर्व चित्त नामस्मरणामध्ये लागून राहिलं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पुजावा विठ्ठल, जीव भावे. म्हणजे ह्यामध्ये एक खरं कल्याण, एक खरं आत्मसुख मनुष्याचं दडलेलं आहे. म्हणून मग असा तो वाल्मिक ऋषी, पूर्वाश्रमीचा तो वाल्ल्या कोळी, त्याची कथा म्हणूनच या ठिकाणी एक फार महत्त्व की बाबा रे, एक सगळ्या भ्रामक सगळ्या कल्पनांपासून सुटून एक सगळ्या परहिताच्या किंवा परपोषणाच्या सगळ्या गोष्टी सोडून स्वकल्याणाकडे, स्वहिताचा मार्ग चोखंदळण्याची भूमिका, एक निवडण्याची भूमिका ही कोणाची आहे? तर ही भूमिका वाल्मिक ऋषींची होती. म्हणून सगळ्यात आधी या सगळ्या तत्वान्वयामध्ये एक मुख्य तत्त्व समर्थांनी वाल्मिकाचं घेतलं की बाबा रे, सर्व सांडून शोधा मजला. ही भूमिका म्हणजे काय आहे? तर वाल्मिक स्तवनाची भूमिका आहे. म्हणजे ती फार पुढे एक अत्यंत सुंदर सगळी कथा त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी हे असं सगळं सुरू असताना नारद मुनी येतात. नारद मुनींनासुद्धा तो त्यांच्याजवळचं धनद्रव्य हरण्याचा प्रयत्न करतो, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. पण नारद मुनी संतसंग आणि सद्गुरू यांच्या स्पर्शातूनच माणसाची मती पालटते. म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. संतांच्या, साधूंच्या, भक्तांच्या सगळ्या संगतीमध्ये राहिल्यानं मनुष्याचं अंतःकरण हे पालटत असतं. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे? तर अखंड एक सद्गुरूंचा सहवास, सद्गुरूंचं श्रवण, सद्गुरूपासना अखंड आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये तिला महत्त्वाचं स्थान आपण दिलं पाहिजे. नारद आले आणि नारदांनी सांगितलं, म्हणाल ठीक आहे, मी माझ्याजवळचं सगळं द्यायला तयार आहे, मला बांधून ठेवलं तरी चालेल, मी इथेच आहे. पण एक एवढं प्रश्न एक फक्त विचारू नये की म्हणाले, मी जे करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे वाटेकरी आहात का? आणि अर्थातच ते गेले, तो गेला. त्या ठिकाणी सगळ्यांना विचारलं. आता हा भाग घरच्या सगळ्या लोकांचा, मंडळीचा चाललेला नाही, ते सगळे प्रतिकात्मक आहे, रूपकात्मक आहे. हा भाग कशाचा आहे? विषयांचा आहे, इंद्रियाचा आहे, मायेचा आहे. ज्या ज्या काय चुकीच्या गोष्टी आपण करतो आणि जेव्हा त्याचे भोग भोगायला लागतात त्यावेळेस हे मन, ही माया त्या ठिकाणी भोगण्यासाठी म्हणून येणार नाही, सुख भोगण्यासाठी, विषय भोगण्यासाठी म्हणून हे मन, इंद्रिय, माया सगळी समोर असते. पण भोग भोगण्यासाठी मात्र देहाला आणि स्वतःच्या आत्मक्लेशाला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच बोलले, तो गेला, त्याने विचारलं, त्यांनी अर्थातच नकार दिला. आणि तेव्हा त्याचं आत्मभान सगळं जागृत झालं.
की बोलले मी कोण, माझं कोण, ही भूमिका त्याला कळली. आणि तेव्हापासून तो म्हणाला आता एवढं तर सगळं करून टाकलं, पण आता काय करू. तर बोलले जावे सद्गुरूशी शरण. कितीही आपल्याकडून सगळ्या चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील, कितीही काही, तरी तो पदरात घेणारा आहे, तरी तो क्षमा करणारा आहे. पण उपरती झाली पाहिजे. उपरती आणि पश्चाताप तिथे कैचे उरेल पाप. त्याला उपरती झाली आणि पश्चाताप झाला म्हणजे त्याने काय केलं, त्या अनुषंगिक कर्मे केली, म्हणजे तप केलं. पश्चाताप झालं, ते झालेली चूक सावरणे म्हणजे पश्चाताप आहे. त्याने ती सावरली, तपश्चर्याच्या रूपानं सावरली. आणि तेथे कैचे उरेल पाप. म्हणजे पाप तर उरलंच नाही, पण पुण्याचा डोंगर तयार झाला. म्हणजे पाप तर सगळी नष्ट झालीच झाली, पण पुण्याचा डोंगर तयार झाला. असा हा नरश्रेष्ठ वाल्मिक ऋषी, त्याचं सगळं वर्णन समर्थ या निमित्तानं आपणाला या ठिकाणी सांगत आहे. म्हणून धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषीन माझी पुण्यश्लोक, जयाची नेत्रिलोक्य पावन झाला. पुण्याचा डोंगर तयार झाला, तर ऋषीन माझी पुण्यश्लोक झाला. ऋषी जेवढे होते नव्हते त्यांना श्रेष्ठ अशी भूमिका किंवा त्यांच्यामध्ये अत्यंत वंदनीय भूमिका, आणि नुसतं तपश्चर्याने नाही तर बोलले रचना, निर्मिती, महाकाव्याची निर्मिती, ज्याला आम्ही रामायण बोलतो, आणि त्या सगळ्या निर्मितीने रामाचं यन केलं. आणि जो भगवंताचं यन करू शकतो तो अर्थातच ऋषीन माझी पुण्यश्लोक आहे. आता ही सगळी भूमिका आम्हाला काय सूचित करते की बाबा रे, हातून कितीही मोठी चूक घडलेली असेल, पण जर मनुष्याकडे पश्चाताप असेल किंवा त्या सगळ्या भूमिकेवर मात करण्याची इच्छा असेल, तर तो आजही अत्यंत श्रेष्ठ स्तर प्राप्त करून घेऊ शकतो. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. एखाद्यानं भविष्य सांगावं आणि ते किती खरं निघावं. बोलले एखाद दुसरी 2, 4, 5 गोष्टी एखाद्याच्या खऱ्या निघतात, पण शतकोटी सगळ्याचे सगळे श्लोक, सगळ्याचं सगळं काव्य जसंच्या तसं ॲज इट इज सगळं नावारूपाला यावं, हे तो नाही देखिले दृष्टी, हे असं कधी पाहिलं नाही असं समर्थ सांगतात. धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. सगळ्या सृष्टीमध्ये कुठेही गेलं तरी असं उदाहरण बघायला मिळणार नाही. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. एखादं वचन प्रमाण ठरून गेलं किंवा एखादा भाग त्या ठिकाणी खरा सिद्ध ठरला तरी सगळ्यांना आश्चर्य वाटतं. अशा परिस्थितीत हे पूर्णचं पूर्ण लिहिलेलं सगळं सत्य होणं म्हणजे हे निश्चितच एक अद्भुत भूमिका आहे. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तारला जेणे. आणि ज्याने कधी रामकथा ऐकली नाही किंवा कधी रामाला बघितलेलं नाही, तरी त्याने ती सगळी कथा रचली आणि रामकथेचा विस्तारला जेणे. आणि ती सगळी कथा जशीच्या तशी सिद्ध झाली. ऐसा जयाचा वाघविळास, ऐकोनी संतोषाला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास, शतकोटी रामायण. आणि त्याचा तो वाघविळास ऐकून संतोषाला महेश, म्हणजे त्याचं तो वाघविळास, त्याचं ते सामर्थ्य एवढं सगळं त्याच्या लिखाणामध्ये आलं, तर ते बघून तो महेश देखील संतोषाला. आणि मग त्याच्या त्या काव्यानुसार सगळं बोलले त्रैलोक्य सगळं विभागलं गेलं किंवा तसं सगळं निर्माण झालं किंवा तशा घटना सगळ्या या त्रैलोक्यामध्ये घडत गेल्या. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले, इतरा न वचे अनुमानले, राम उपासकांशी झाले परम समाधान. आता आपल्याकडे काव्य कोण करतं आणि कोण बघतं? आपणच बघतो. पण वाल्मिकाचं काव्य कोणी बघितलं तर शंकरे पाहिले. स्वतः शंकर महादेव यांनी ते सगळं काव्य बघितलं आणि इतरा न वचे अनुमान आले.
इतरांना बोलले हे असं बघणं, करणं, वाचणं बोलले हा त्या ठिकाणी फार दुर्मिळ असा भाग आहे. राम उपासकांशी झाले परमसमाधान. आणि त्याच्या या सगळ्या कार्यामुळे, त्यांच्या या सगळ्या कार्यामुळे काय झालं, समस्त रामभक्तांना परमसमाधान प्राप्त झालं. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिखा कवेश्वर, न भूतो न भविष्यती. अनेक ऋषी आहेत, अनेक ऋषी होते, बहुतेकांनी काव्य केलं, कवित्व केलं, पण वाल्मिकासारखी श्रेष्ठ भूमिका मात्र आजपर्यंत अजूनही कोणाला शक्य झालेली नाही. कारण असं काव्य, प्रत्यक्ष भगवंताची लीला त्या काव्यामध्ये सगळी घडून आली. असं काव्य भूतो न भविष्यंती होणे सगळं असं आहे. पूर्वी केली दुष्ट कर्मे, तरी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे, पुण्ये सीमा सांडिली. बोलले आता हे आहे, ही पूर्वपीठिका आहे. पूर्वी होती दुष्ट कर्मे, हे समर्थांनी आपल्याला आधी सांगितलं. परी पावन झाला राम नामे. आता एक आणखी याच्यातली अशी मेक अशी आहे, ज्या वेळेस नारदांनी त्याला, त्या वल्ल्या कोळीला बोलले राम नामाचा मंत्र दिला, त्यावेळेस राम अस्तित्वात देखील नव्हते. राम पाहिलेलं नाही, राम ऐकलेलं नाही, पण काय केलं, फक्त विश्वास ठेवला. म्हणजे विश्वास आता निरूपणी मोक्ष लागे तत्क्षणी. बोले त्याच ठिकाणी तो यशस्वी झाला, त्याच ठिकाणी जिंकला. बोले एकाच दिवशी भेटलेला, पहिल्यांदाच नारदाला भेटलेला, आणि जे नाम दिलं त्याचं ना रंग माहिती, ना रूप माहिती, ना काही कार्य माहिती. तर बोलले या सगळ्या प्रक्रियेच्या मध्ये एकच एक भूमिका फक्त कार्य करताना दिसते, आणि ती भूमिका म्हणजे विश्वासाची भूमिका. आता त्या नारदाच्या जागी एखादा खोटा मनुष्य देखील जरी काहीतरी साधूची वस्त्रे, कपडे घालून आला असता तरी बोलले, आणि तेवढ्याच विश्वासानं जरी वाल्मिकानं हे सगळं केलं असतं तरी तेवढंच कार्य साध्य झालं असतं. हा सगळा विश्वासाचा सगळा भाग आहे. बोलले त्याला तरी अचानकपणे सद्गुरू भेटले, आम्हाला रोज सद्गुरू भेटतात. बोलले आम्ही विश्वास किती ठेवतो याच्यावर आमची प्राप्ती सगळी ठेवलेली आहे. बोलले म्हणून एक फार सुंदर आहे, फार सहज आहे, फार सोपं आहे. विश्वास पाहिजे, आदर पाहिजे, प्रीती पाहिजे. बोलले दगडातून सुद्धा देवत्व प्रकट होतं, ते याचमुळे सगळं प्रकट होतं. एरवी जर बघितलं ना, दगड निर्जीव वस्तू आहे, पण त्याच्याला कोणीतरी भाव बोलले दाखवतो, आणि त्या भावामुळे त्या दगडाच्या ठायी देवत्व प्राप्त होतं. अर्थात ते देवत्व दगडाच्या ठायी प्राप्त होत नाही, तर तो भाव, तो देव जिथे आहे तिथे पोहोचतो, आणि तिथून तो देव त्या भक्तासाठी कृपा करतो. पण मग इकडे त्या भक्ताच्या लेखी त्या दगडानेच माझ्यावर कृपा केली असा अर्थ होत असला तरी प्रत्यक्षात कृपा ती त्या सगळ्या देवाने केलेली असते. प्रश्न हा सगळ्या भावाचा आहे. म्हणून बोलले नाम जपता दृढ नेमे, पुण्ये सीमा सांडिली. दृढ नियमानं फक्त नाम जपणं किंवा भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाकडे विक्षेप येतात, कंटाळा येतो, भक्तीमध्ये विक्षेप येतात, पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन या सगळ्यांना पायदळी तुडवून आलेला कंटाळा, आलेला आळस, कधीकधी अविश्वासाचा देखील भाग आपल्या अंतःकरणात उभा राहतो. या सगळ्यांना पायदळी तुडवून बोलले नाम जपता दृढ नेमे, पुण्ये सीमा सांडिली. पण दृढ नेमानं भक्ती करावी, दृढ नेमानं उपासना करावी, दृढ नेमानं नाम घ्यावं.
बोलले निश्चितपणे प्रचंड पुण्यकाळ आपल्या सगळ्या आयुष्यासाठी उभा राहील. म्हणजे काही मागायचं काम उरणार नाही. एवढं सगळं भगवंत देतो, फक्त तेवढं एक अत्यंत आदरानं, प्रेमानं, भक्तिपूर्वक, मनपूर्वक एक त्या भगवंताला आठवता आलं पाहिजे, त्याचं नाव ते सगळं घेता आलं पाहिजे. उफराटे नाम म्हणता वाचे. बघा अजून एक आहे. नाव घेतलं ते कसं घेतलं? उफराटं घेतलं, उलटं घेतलं. आता राम नाम सांगितलेलं होतं, मरा मरा बोलला. आता याच्यामध्ये फार सुंदर सार आहे, फार सुंदर असा बोध आहे, शिकवण आहे. बोलले आमच्याकडे आम्ही भक्ती करतो, थोडंसं काही चुकलं, काही झालं, कधीतरी काहीतरी दिशा म्हणा, पुस्तक कुठेतरी ठेवलं गेलं, काहीतरी दिवा वगैरे पूजा करताना आमच्याकडून विजला जातो, बऱ्याच गोष्टी घडतात. एखाद्या वेळेस माळ पडते, तेल सांडतं, दिवा एखाद्या त्या देवघरामध्ये एखाद्या कपड्याला वगैरे आग लागून जाते. आणि आमच्याकडचे लोक मग हे काहीतरी अशुभ झालं किंवा माझ्याच्यानं काहीतरी चुकलं म्हणून काहीतरी मनाला लावतात, याला त्याला विचारत बसतात आणि त्याचं टेन्शन घेतात. बोलले देवाचं एक आहे, जो काहीच भक्ती करत नाही, देव त्याचं सुद्धा कधीच वाईट करत नाही. एक लक्षात ठेवायचं की जो काहीच भक्ती करत नाही त्याचंसुद्धा देव कधीच वाईट करत नाही. त्याचं वाईट कोण करतं? त्याचं प्रारब्ध करतं, त्याचं कर्म करतात. मग त्याच्या प्रारब्धात, कर्मात देव हस्तक्षेप देखील करत नाही किंवा त्याला ते सहन करण्याचं सामर्थ्यसुद्धा देत नाही. हे पण विशेष आहे. पण जो भक्ती करतो मग तो बोलले करत असताना त्याच्याकडून चूक घडली हे देव कधीच बघत नाही किंवा ह्या गोष्टी सगळ्या कधीच काहीच महत्त्व ठेवत नाही. म्हणून काही फारसं असं टेक्निकल बाबींमध्ये कधीच अडकून जाऊ नये. टेक्निकल गोष्टींचा कधीच ताणतणाव, कधीच टेन्शन घेऊ नये. फक्त करणं महत्त्वाचं आहे, भाव महत्त्वाचा आहे. हे करत असताना एखादी गोष्ट कमी जास्त झाली काही अडचण नाही. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर ते. पर्वत फुटले पापाचे. आता एवढी भक्ती, एवढं नाम असलंच पाहिजे की जेणेकरून आमचे पूर्वाश्रमीचे जे पापं आहेत ते कमीत कमी जळून जातील किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुण्य आमचं या नामजपातून म्हणा, उपासनेतून म्हणा, भक्तीतून झालं पाहिजे. तर आम्ही भगवंताकडे तक्रार करू शकतो. कसली तक्रार? की बाबा रे, मी एवढं केलं आणि मला ह्याच्यातून काय प्राप्त झालं? काहीच प्राप्त झालेलं नाही. अशी तक्रार करण्याचा अधिकार आपल्याला केव्हा आहे? जर आपलं केलेलं पापकर्म अधिक आणि हे बोलले लहान असेल कोणापेक्षा? केलेल्या सगळ्या नामस्मरणापेक्षा. बोलले तेव्हा आपण म्हणू शकतो की पर्वतच फुटती पापाचे. पापाचं सगळं ते जे होतं बाबा ते सगळं जळून जाऊ शकतं आणि हे आपल्या प्रारब्धाला, आपल्या नशिबाला देखील आपली भक्ती हरवू शकते. पण समजा आपण 1 किलोभर सगळं पाप केलेलं आहे आणि अर्धाच किलो आपण भक्ती केली, तर अर्धा किलोने काय होणार आहे? फक्त अर्धा किलो नष्ट होणार आहे. अर्धा किलो पाप तर आपल्याला भोगावंच लागणार आहे की नाही? आता एखादा मनुष्य अर्धा किलो पुण्य केलं आणि त्याचं पूर्वाश्रमीचं 1 किलो पाप होतं आणि अर्धाच किलो करून त्याचं अर्धा नष्ट झालं, पण अर्ध तसंच असल्यामुळे त्याला ते भोगावं लागलं. आणि मग ते भोगावं लागलं म्हणून तो जर कुरकुर करत असेल की देवाचं काही खरं राहिलेलं नाही, भक्तीचं काही खरं राहिलेलं नाही, हे भक्ती केल्यानं माझं असं झालं, भक्ती केल्यानं माझं तसं झालं, तर बोलले हा त्याचा काय आहे? प्रमाद आहे किंवा हा त्याचा भ्रम आहे. प्रत्यक्षात भगवंत कशातच हस्तक्षेप करत नाही. केलेली आमची कर्म, मग हे भक्ती कर्म असतील किंवा पापकर्म असतील, यांचाच एकमेकांवर प्रभाव पडत असतो. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर ते.
खरं तर आम्ही एवढे सगळे आज भाग्यवान आहोत. आम्ही ह्या अत्यंत कॉम्पिटिशनच्या काळात सगळे जन्माला आलेलो आहोत. कॉम्पिटिशन म्हणजे काय की या सगळ्या कलियुगामध्ये भगवंताची भक्ती करायला, सत्य आचरण करायला कोणीच मागत नाही. आणि बोलले त्याच्यामुळे काय झालं की भक्ती करणारे फार थोडे, किंवा जे भक्ती करतात त्यांच्या फार थोड्या भक्तीला देखील भगवंत प्रसन्न होतात किंवा त्याचा चांगला परिणाम देतात. बोलले अशा काळामध्ये जन्माला आलो, थोडी जरी भक्ती केली तरी ती निश्चित फळाला जात असते. म्हणून आणि त्यातल्या त्यात खरोखर एखादा भगवंताचा भक्त असेल, खरोखर त्याने एखाद्या मनुष्याने अत्यंत आदरपूर्वक अत्यंत प्रेमानं नित्य निरंतर भगवत भक्ती करत असेल तर बोलले त्याची काही गोष्टच नाही. त्याला किती भगवंत देईल, किती त्याला भगवंताला करावं असं वाटतं हे काही सांगता येत नाही. म्हणून ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर. ते वाल्मिकाचं पण तसंच झालं. बोले एवढं तप केलं, एवढं नामस्मरण केलं तर काय झालं, ध्वज उभारले पुण्याचे सगळे ध्वज उभारल्या गेले ब्रह्मांडावरते. अख्ख्या ब्रह्मांडात असे कोणाचे नव्हते. केलं ब्रह्मांडामध्ये त्याची कीर्ती सगळी पोहोचली. आणि अशा पद्धतीनं बोलले वाल्मिकाचा त्या ठिकाणी उदय झाला. वाल्मिके जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. आता वाल्मिकानं जिथं तप केलं, बोलले तो नुसता वाल्मिक पावन झालेला नाही, तर ते वन तपोवन झाले. म्हणजे जिथे तप केलं जातं ते तपोवन. वाल्मिके जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. बोले जिथे ज्या घरामध्ये एखादा भगवत भक्त असतो ते घर पुण्य पावन होऊन जात असतं. आणि त्या घरावर दुष्ट शक्तींचा किंवा दुष्ट सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत नसतो, किंवा त्या ठिकाणी अशा दुष्ट गोष्टी चाल करून येत नसतात. म्हणजे तशा घराचं कधीच वाटोळं होत नाही. थोडंफार एवढं तेवढं सगळ्यांचं सुरूच असतं, पण बोलले एक बहुतांश वेळा त्या घरामध्ये सुख आणि समाधान नांदत असतं. बोलले हे कार्य फक्त त्या भक्तीचं आहे, भगवत चिंतनाचं आहे. म्हणून ज्या गावात भगवत भक्त जास्त असतील त्या गाव सुखी असतं, त्या गावावर अवकळा येत नाही. घराचं पण तसंच आहे, आणखीन समाजाचं तसंच आहे, गावाचं तसंच आहे, राज्याचं तसंच आहे, देशाचं तसंच आहे. म्हणून जो देश जेवढा पुण्यवान तेवढा तो सुखी असतो. सुखी असण्याशी तात्पर्य बाह्य भौतिक सगळ्या वस्तूंची रेलचेल असा नाही, तर बोलले त्या घरातील त्या गावातील लोक किती बोलले आनंदानं राहतात, गुण्यागोविंदानं राहतात, हे महत्त्वाचं आहे. म्हणून वाल्मिकी जेथे तप केले ते पुण्य पावन. शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. आता हा एक संकेत आहे. तर ब्रह्म्याने लिहिले असतील दुष्टाक्षरे त्याची शुभ होती. श्री सद्गुरु चरण संपर्क शिरे. शुभ संकेत काय आहे की बाबा रे, एखादं शुष्क काष्ट जरी असेल ना तरी त्याला पालवी फोडली जाऊ शकते. म्हणजे माझ्या प्रारब्धात एखादी गोष्ट नाही आहे, पण माझा भगवंतावर नितांत विश्वास आहे किंवा भगवंताची माझ्यावर कृपा आहे, भगवंताचं माझ्यावर प्रेम आहे, तर भगवंत माझ्यासाठी काही करू शकतो. हा एक त्या ठिकाणी संकेत आहे. बोलले श्री गुरुचरित्रामध्ये तो एक कुष्ठ असलेला सगळा मनुष्य होता आणि त्याला बोलले काय पाहिजे होतं, तर त्याचं कुष्ठ जावं अशी त्याची अपेक्षा होती. सद्गुरूंकडे गेला. सद्गुरू म्हणाले ठीक आहे, हे कुष्ठ घे आणि त्या नदी तीरावर रो, त्याला पाणी घालत जा. ज्या दिवशी याला पालवी फुटतील
त्या दिवशी तुझं कुष्ठ जाईल. आता लोकांनी त्याची हेटाळणी केली की म्हणाले, बाबा रे, हे असं वाळलेल्या लाकडाला पाणी घालून काही उपयोग होणार नाही. वाळलेल्या लाकडाला कधीच पालवी फुटू शकत नाही. तुझ्या या सगळ्या समस्येवर उत्तरच नसेल, किंवा तुझ्या या सगळ्या भागाला औषधच नव्हतं म्हणून समर्थांनी हे सगळं दिलं, पण तुझं हे पालवी कधी फुटू शकत नाही, तुझं कुष्ठ कधी जाऊ शकत नाही. पण त्याचा विश्वास होता. विश्वासानं तो टाकत राहिला आणि एक दिवस त्याची ही सगळी कसोटी बघितल्याच्या नंतर सद्गुरू कृपेनं त्या सगळ्या वाळलेल्या झाडाला, लाकडाला पालवी फुटली. हेच आहे, बोलले, प्रारब्धात नसेल, प्रारब्धात किंवा एखादं वाईट सगळी गोष्ट असेल, अनेक तरी भगवंत आपणाला तारत असतो. आता तेवढ्या तोडीचं, तेवढं भजन, तेवढी भक्ती आपली सगळी असली पाहिजे. ते वन पुण्य पावन झाले, शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. पूर्वी होता वाल्हा कोळी, जीव घातकी भूमंडळी, तोची वंदीजे सकळी, विभूधी आणि ऋषेश्वरी. पूर्वी वाल्हा कोळी होता. पूर्वीचं काही बघितलं जात नाही, आजचं काय आहे ते बघितलं जातं. पूर्वी काय घडलं ते काही महत्त्वाचं नाही, आता काय आहे ते महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या गोष्टी काय झालं काय नाही ते तपासत बसू नये. आज आत्ता इथून पुढे आपण जर निश्चय केला, एक दृढ संकल्प केला, तर निश्चितपणे एक उत्तम कीर्ती आपण देखील तयार करू शकतो. अशी कीर्ती की जिला सगळे विभूधी आणि ऋषेश्वरी म्हणजे सगळे देव, सगळे ऋषी वंदन करतील, अशी कीर्ती आपण तयार करू शकतो. उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरेल पाप, देहांत रूपे पुण्यरूप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. म्हणजे झालं काय, उपरती झाली आणि अनुताप म्हणजे काय, एक एक अणू सगळा तापवला. कशामध्ये? तपसामर्थ्याने पश्चाताप झाला आणि आपला सगळा एक रोम सगळा त्या भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये तापवला. उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरेल पाप. बोलले त्या ठिकाणी मग पाप शिल्लक राहिलंच नाही. देहांत तपे, बोलले असं तप केलं सगळा देह जळून गेला, सगळा देह खाक झाला. पूर्वीला देह सगळा जळून गेला, देहांत सगळा मरून गेला. एवढा त्रास, एवढा तप त्या सगळं देहाला दिलं आणि पूर्वीचा देह जळून अर्थातच नूतन देह धरिता झाला. नूतन देह त्याला बोलले त्या ठिकाणी भगवत कृपेनं मिळाला. आणि हा नूतन देह म्हणजे कोण होता? तर वाल्मिक ऋषी होता. बोलले अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, त्याची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे. म्हणून हे अशा पद्धतीनं काय झालं तर देहाचं वारुळ झालं. आणि वारुळ म्हणजे वाल्मिक, या आशयानं वाल्मिक नाव हे पुढे पडलं. एवढं लीन झाला, एवढा मग्न झाला की देहावर मुंगी आपल्या कधी चढली एखादी तरी आपण सगळीकडे झटकत फिरतो. झटकायला पण पाहिजे, तो विषय नाही, पण तपश्चर्याच्या वेळेस, भक्तीच्या वेळेस हा वाल्मिक एवढा रममाण झाला की बोलले किती मुंग्या चढल्या, किती काय केलं त्यांनी हे कळलंच नाही. मुंग्यांचं वारुळ स्वतःच्या सगळ्या देहाभोवती झालं तरी त्याला शुद्धी नाही.
वारुळास वाल्मिक बोलिजे, म्हणून वाल्मिक नाम साजे, जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे. बोलले त्याचं एवढं तीव्र तप हे बघून एखादा चांगला असा श्रेष्ठतम असा जो तपस्वी आहे त्याचंसुद्धा हृदय असं झिजून जातं. म्हणजे असं त्याच्यासुद्धा त्यालासुद्धा एवढं हे भयंकर वाटतं किंवा एवढं सगळं कठीण हे सगळं वाटतं. एवढं कठीण काम या वाल्मिकानं केलं. जो तापसां माझी श्रेष्ठ, जो कवीश्वरांमध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. जो तापसां माझी श्रेष्ठ, तो सगळ्या तपस्वींमध्ये श्रेष्ठ झाला, कवीश्वरांमध्ये वरिष्ठ झाला. तपातून त्याने हे सगळं काव्य केलेलं होतं. तप म्हणून तो वरिष्ठ झाला. जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. आणि त्याच्यामध्ये अर्थातच जेवढं तप हृदयाकडून देहाकडून घडलं तेवढं हृदय निर्मळ होतं. आणि त्या हृदयातून बोल उमटलेला निघालेला बोल जो आहे ना तो स्पष्ट निघतो. आणि बोलले तेवढा तो क्लिअर सगळा हृदय त्याचं सगळं तेवढे ते स्पष्ट शब्द तेवढे ते सत्य ठरत असतात. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ करी. जो निष्ठावंतांचे मंडन. निष्ठावंत, निष्ठा काय असावी, निष्ठा कशी असावी, याचं सर्वात श्रेष्ठ उदाहरण, सर्वात श्रेष्ठतम उदाहरण कुठलं असेल तर ते वाल्मिक आहे. नारदानं सांगावं आणि अनेक वर्षानुवर्षासाठी त्याने ते फक्त नाव घेऊन किंवा ते निष्ठा ठेवून बसावं. त्या निष्ठेला किंचितही चळण आलेलं नाही. म्हणून निष्ठावंतांचे मंडन, निष्ठावंतांमध्ये श्रेष्ठ, रघुनाथ भक्तांचे भूषण. अखिल रघुनाथ भक्तांचं ते भूषण आहेत. कारण त्यांनी रामायण सगळं रचलं, म्हणून रामाचं येणं झालं, म्हणून रामाचे भक्तांना रामाचं दर्शन झालं. तर त्यांचं ते रामायण महाकाव्य नसतं तर बोलले भगवंत कदाचित आले नसते आणि त्या रघुनाथ भक्तांना ही भगवत भक्ती करण्याची सगळी संधी मिळाली नसती. म्हणून बोलले रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ करी. त्याची धारणा ही असाधारण आहे आणि ती काय करते, साधका सदृढ करी. हे असाधारण धारणाच मनुष्याला सदृढ करत असते. धारणा जेवढी आमची श्रेष्ठतम असेल तेवढी सदृढता आमच्याकडे उभी राहते, तेवढे सशक्तता, तेवढं भक्तीचं फळ अधिक पटीनं आम्हाला मिळत असतं. म्हणून श्रेष्ठतम धारणा असणं अत्यंत गरजेचं आहे. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. आणि अशा ऋषेश्वराला समर्थांनी या प्रसंगी काय केलं, नमस्कार केला. कारण का नमस्कार केला, तो काही असा आयऱ्या गायऱ्याचा कवीश्वर नाही. इकडे आमच्याकडे लोक कविता करतात, काहीतरी आपल्या प्रेयसीला म्हणून किंवा काहीतरी आपल्या झोपडीला, काहीतरी आपल्या एखाद्या प्राण्याला, एखाद्या व्यक्तीला संबोधून कविता करतात. तिचं महात्म्य किंवा तिची मर्यादा तेवढ्यापुरती. पण ह्या वाल्मिकानं केलेली जी कविता आहे ती ब्रह्मांडापलीकडची आहे. म्हणून आणि तो काही असा याच्या आयऱ्या गायऱ्याचा कवी नाही, तो समर्थांचा कवी आहे. समर्थांवर त्याने सगळी कविता रचना केलेली आहे.
म्हणून तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. म्हणून या सगळ्या वाल्मिकाला साष्टांग भावानं नमस्कार समर्थ करतात. वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. वाल्मिक ऋषी जर बोलला नसता तर आम्हाला कशी रामकथा बोलले, आम्हाला ही रामकथा बघायलाच मिळाली नसती. म्हणून या सगळ्या वाल्मिक ऋषींचा महिमा किती म्हणून वर्णावं असा प्रश्न समर्थ करतात. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. वाल्मिकानं रघुनाथाची कीर्ती किंवा काव्य केलं, मग तेने तयाची महिमा वाढली. तर कोणाची महिमा वाढली? रघुनाथाची तर वाढली, पण ज्याने भगवंताचं कार्य केलं, जो भगवंताची भक्ती करतो त्याचीसुद्धा महिमा वाढली. म्हणून हे भगवत भक्ती म्हणा किंवा भगवत कार्य म्हणा, हे असं दुधारी आहे. बोलले ते ज्याच्यासाठी केलं जातं ते तर प्राप्त होतंच, पण जो करतो त्याला देखील श्रेष्ठत्व प्राप्त होत असतं. असं हे फार सुंदर आहे. म्हणून हे भगवत कार्य, भक्ती कार्य अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत निष्ठापूर्वक आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, जेणेकरून भगवंताचं पण श्रेष्ठत्व वाढेल आणि आपल्याला पण त्या ठिकाणी कीर्ती प्राप्त होईल. भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. भगवंताचं भगवत भक्तीचं असं आहे ना, तुम्ही ती करा, बोला, वाचा, ऐका, सांगा, करण्यासाठी मदत करा, काहीतरी फुलाची पाकळी सहकार्य करा. भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. त्याच्यातून त्या सगळ्या भक्त मंडळींना सुखच प्राप्त होत असतं. बोलले ते तुम्ही कुठल्या फॉर्ममध्ये करतायत हे महत्त्वाचं नाही, फक्त करणे हे सगळं महत्त्वाचं आहे. करत राहिलं पाहिजे, जसं जमेल तसं करत राहिलं पाहिजे. बोलले उठता बसता कामधंदा करिता नसेल जमत, गाडीमध्ये जाताना नसेल जमत, झोपता नसेल जमत, खाता काहीतरी भगवंताची कथा, वार्ता, गाथा, निरूपण, गायन, श्रवण, नामस्मरण करीत जावे. हे पण करत राहिलो पाहिजे. वाल्मिकाने ते केलं म्हणून हे श्रेष्ठत्व त्याला प्राप्त झालं. आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधरिला बहुत लोक. तर बोलले वाल्मिकानं काय केलं, नुसतं स्वतःचं तप केलं आणि स्वतः काहीतरी करून गेला असं नाही. बोलले स्वतःचं तर काम साधलं, स्वतःची कीर्ती वाढवली, स्वतःचं सगळं सामर्थ्य वाढलं, परंतु बोलले वेळ कुठे लावला त्याने, काळ कुठे लावला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला. स्वतःचा काळ केव्हा सार्थक होईल, जेव्हा भगवत कार्यामध्ये आपला काळ किंवा वेळ किंवा भगवंताचं हे सगळं आहे अशी इच्छा जेव्हा आपण व्यक्त करू, त्यावेळेस काय होणार आहे, तर बोलले आपला काळ सार्थक होणार आहे. आता नुसतं भगवत भक्ती म्हणजे करणे म्हणजेच असं करणे असं नाही, तर बोलले जे आपण काय करतो आहे ते भगवत कार्य आहे, ते भगवंतासाठी आपण करतो आहे. आपलं काम असेल, आपली नोकरी असेल, आपला धंदा असेल, हे आपलं नसून भगवंताचं आहे. तेवढ्याच शुद्ध सगळ्या भावनेनं आणि तेवढ्या शुद्ध सगळ्या पद्धतीनं, म्हणजे ज्याच्यामध्ये कसलंही अप्रामाणिकपणा येणार नाही, बेईमानी सगळी येणार नाही, या आशयानं आपण सगळं हे आपलं कार्य केलं पाहिजे.
आणि हे असं जर आपण केलं तर काय होणार आहे? बोलले संसार का करेना, पण तो कोणासाठी? त्याच्यासाठी, भगवंतासाठीच हे सगळं आहे, भगवंताचंच आहे असे मानून करणे म्हणजे काय आहे? आपुला काळ सार्थक केला. कारण हे त्याचं आहे किंवा त्याला अर्पण केलं किंवा त्याच्या कार्याच्या आरंभी त्याचं जर स्मरण केलं तर आपण काही का करेना ते एक भगवत कार्य होऊन जात असतं. आणि बोलले त्या कर्मातून आपण मुक्त होऊन जात असतो, त्या प्रारब्धातून आपली सुटका होत असते. ते एक पुण्यकर्म म्हणून आपल्याला बोलले पुण्यकर्म आणि पापकर्म याच्याही पलीकडचं ते असं अकर्म असं ते होऊन जातं आणि कुठेतरी ते भगवंताच्या खात्यात जमा होतं. त्याचं फळ भगवंत देत असतो. म्हणून असं काळ आपला कुठे जातो आहे हे आपण तपासलं पाहिजे. भगवत कार्यामध्ये किंवा जे काही कार्य असेल त्यामध्ये भगवंताचं स्मरण करणे म्हणजेच भगवत कार्य झालं. त्यामध्ये अशा पद्धतीनं आपण भगवत कीर्ती वाढवली पाहिजे. जसं वाल्मिकानं केलं, आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उद्धरीला बहुत लोक. बोलले कितीतरी लोकांचा उद्धार त्या सगळ्या वाल्मिकानं केला. कारण जे सगळे जन्माला आले त्या प्रत्येकानं काय केलं? प्रत्येकानं रामाची भक्ती केली आणि कितीतरी ते रामनामानं त्यांचा स्वतःचा उद्धार करून घेतला. रघुनाथ भक्त थोर महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. अशा पद्धतीनं रघुनाथाचे रामाचे भक्त खूप झाले, थोर असे भक्त सगळे झाले. आजचा हा सगळा समाज समर्थांनी अशाच एका वाल्मिक नावाच्या सगळ्या रामभक्ताला, रघुनाथ भक्ताला समर्पित केला, की ज्याच्या सगळ्या भक्तीनं म्हणा किंवा ज्याच्या सगळ्या तपश्चर्यानं म्हणा स्वतःही उद्धारला आणि या सगळ्या अखिल जगताचं कल्याण केलं. असा हा श्रेष्ठ भक्त कोण होता? तर वाल्मिक होता. आणखीन रघुनाथ भक्त म्हणून कोणाला बघायचं असेल तर त्यानंतर बोलले त्या श्रीरामाचा नंबर लागतो. बोलले आजन्म त्या रघुनाथाची सेवा त्याने केली, बदल्यात कधी काही मागितलेलं नाही. आणि म्हणूनच भगवंतानं त्याला चिरंजीवी होण्याचा चिरंजीव केले जनी दास कोणी दोन्ही. एक होता विभीषण आणि एक होता हनुमान. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कथा राम दासाभिमानी. तर विभीषणाला सुद्धा चिरंजीवी केलं आणि हनुमंताला सुद्धा चिरंजीवी केलं. बोलले हनुमंताची भक्ती एवढी की बोलले क्षणभर कणभर मनभर मनात सुद्धा त्याने भगवंताला बघितलं. माळ दिलेली असताना भेटवस्तू अनमोल रत्नांची, अनमोल माणिक मोत्यांची माळ सीतामातेने त्याला भेट म्हणून दिली. बोलले हे माणिक आणि मोती माझ्या काय कामाचे? मला माझा राम मिळतो आहे का? हे त्याने चेक केलं मनी फोडून. आपलं बऱ्याचदा उलट होतं. आपण चांगलं मस्तपैकी छानपैकी भक्ती वगैरे करत असतो, पण आपल्याला संसारात काहीतरी माणिक मोती सापडतात आणि आपण भक्ती सोडून देतो. मग कालांतरानं आपल्याला लक्षात येतं की अरे हे सगळे माणिक मोती काही आपलं पोट भरत नाही, आपलं मन पण भरत नाही, नुसतं आपलं डोकं भरत आहेत, नुसतं आपल्या घरातील बँक बॅलन्स भरत आहे, पण आपल्याला खऱ्या सुखाला, खऱ्या आनंदाला, खऱ्या भक्तीला आपण पारखे झालेलो आहोत. आणि म्हणून बोलले कसाही काळ असू द्या, सुखाचा असू द्या, दुःखाचा असू द्या, पुण्यकाळ, दुःखकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, वेगवेगळे सगळे काळ असू द्या, बोलले कधीच
आपण भक्तीविन राहू नये, भक्तीशिवाय राहू नये, हा संदेश समर्थ आपणाला या ठिकाणी सगळा देऊ इच्छितात. चिरंजीव केले जनिदास दोन्ही. दुसरा कोण होता? विभीषण होता. बोलले सगळं लंकेचं सगळं वैभव सोडलं आणि कुठे आला? बोलले श्रीरामाकडे आला. पार्टी बदल केली. बोलले आपण कधीही कोणाच्या पार्टीत असावं याचं हे उदाहरण आहे. वास्तविक वरकरने जर त्यावेळेस सगळं बघितलं असतं तर जास्त मजबूत पक्ष कोणाचा होता? रावणाचा होता असं वरकरने वाटत होतं. आज आपल्याला आपण सगळे युद्ध संपल्यानंतर बघतोय म्हणून श्रीरामाचा मजबूत होता असं आपण म्हणू शकतो. पण त्या काळात जो अस्तित्वात असेल किंवा त्या काळात जो हयात असेल, कुणी येडा गबाळा जरी असला, एखादं लहान मूल जरी असतं तरी त्याने सांगितलं असतं की रावणाचं पारडं जास्त जड आहे म्हणून मी रावणाच्या बाजूनं उभा राहतो. कोणीच असं रावणाचं पार्टी सोडून श्रीरामाकडे आलं नसतं. बोलले याला कारणच तशी आहेत. त्या रावणानं सगळ्या देवांना त्याच्या घरामध्ये, त्याच्या सगळ्या जेलमध्ये बंदी बनवून ठेवलेलं होतं. बोलले अखिल सगळ्या देवांना जो बंदी बनवू शकतो, शनीला, सगळ्या राहूला, केतूला, अग्नी, वरुण, वायू सगळ्यांना, आणि त्यांना कामं करायला लावतो. कोणाला कपडे धुवायला लावतो, कोणाला स्वयंपाक करायला लावतो. बोलले ह्या अशा रावणाची पार्टी कोण सोडणार होतं? कोणीच सोडली नसती. पण विभीषणानं सोडली. आणि एका वनवासीसारख्या दिसणाऱ्या, की ज्यांच्याकडे सेना कसली तर म्हणे माकडाची सेना, वानरांची सेना, ह्याच्याकडे सगळे देवबंदी, ह्याच्याकडे एकापेक्षा एक रथी, महारथी, कुंभकर्णासारखे, आणखी बोलले त्याचं ते पुत्र एकापेक्षा एक थोर, असे हे सगळे असताना त्याने पार्टी सोडली. हे कशाच्या बळावर सोडली? म्हणजे भक्तीच्या जोरावर, विश्वासाच्या बळावर, श्रद्धेच्या बळावर. म्हणून प्रसंग, वेळ, काळ कसा का असेना, सुख असू द्या, दुःख असू द्या, आपली बाजू नेहमी भगवंताची असली पाहिजे. बाजू म्हणण्यापेक्षा आता आपल्याला कोणत्या युद्धामध्ये भाग घ्यायचा आहे? कोणत्याच नाही. बाजू याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की आपण नेहमी भगवत भक्ती करत राहिलो पाहिजे. नेहमीसाठी आपला भगवंतावर विश्वास असला पाहिजे, असा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे. बोलले शबरी, रघुनाथ भक्त थोर थोर, शबरी शबरी शबरी. बोलले विवाहाचं वय झाल्यापासून तर अगदी केस पिकेपर्यंत वनात राहणं आणि रामनामाचा जप करणं, कधीतरी आज ना उद्या, आज ना उद्या, आज ना उद्या माझे श्रीराम येतील, तेही कोणावर विश्वास ठेवला? त्याच्या सद्गुरूवर विश्वास ठेवला. सद्गुरू तर कधीचेच निघून गेले, पण तिचं नाम जप हे सगळं सुरू होतं. बोलले आणि मग एवढ्या वृद्धावस्थेत सगळं श्रीराम आले, तिची ती उष्टी बोरं खाल्ली. एवढा युगाचा, त्रैलोक्याचा अधिपती स्वामी कोणाची तरी उष्टी बोरं खातो, याचा अर्थ काय आहे? त्याचं श्रेष्ठत्व किती असायला पाहिजे, त्या व्यक्तीचा त्याग किती असायला पाहिजे. भगवंतासाठी आम्ही किती त्याग करतो, भक्तीसाठी आम्ही किती त्याग करतो, किती आम्ही बोलले त्रास भगवंतासाठी सहन करतो, याच्यावर ठरतं की आम्हाला आमच्या भक्तीचं फळ कितपत, कशा प्रमाणात मिळणार आहे.
बोले जसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला. आमचा जसा भाव असतो तसाच देव या सगळ्या बाहेरच्या सगळ्या ब्रह्मांड लोकात सगळा प्रकट होत असतो. न शुद्ध भावानं, अति आदरानं, अति प्रेमानं रघुनाथ कथा करावी, भगवत भक्ती करावी, आमच्या कार्यामध्ये भगवंताला आठवण करावी, भगवंताला मानत जावे. आणि बोलले हेच आजच्या सगळ्या समासाचं सगळं सार आहे. रघुनाथ भक्त थोर थोर, आमची भक्ती पण एक थोरपदी पोचावी हे समर्थांना मागणं आपण या प्रसंगी मागूया. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. एवढं सगळं 12 वर्ष तप केलेला माणूस काय म्हणतो, त्या समस्तांचा मी किंकर रामदास म्हणे. मी किंकर आहे, आपण कुठे आहोत हे पाहावे आपण. असे आपण भक्तीचा भक्तीचा अहंकार कधी आमच्याकडे उभा राहणार नाही हे आम्ही पाहिलं पाहिजे. म्हणून रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिकस्तवण निरूपण्णाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.